असा पटापट होणारा मुगाचा डोसा बघणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी मूग भिजत ठेवले होते। 2 तास किंवा 1 तास जरी भिजले तरी पुरेसे असतात। यामध्ये मी मिरच्या घालते, तुमच्या तिखटाप्रमाणे घाला, तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्याच्याप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता। जर लहान मुलांसाठी करणार असाल तर मिरची नाही घातली किंवा एक छोटीशी घातलात तरी चालेल। त्याच्यामध्ये मी घालते 5-6 लसूणच्या पाकळ्या, 1 छोटा इंच आलं। तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचंय। तर आपण हे ना असं व्यवस्थित छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याचे डोसे काढायचे। तर यामध्ये मी आता ना थोडंसं चिमूटभर चवीपुरती मीठ घातलेलं आहे आणि हे एकत्र असं व्यवस्थित ढवळून हे बघा असं छान बॅटर करून घ्यायचंय। पातळ नाही करायचंय, थोडी अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची, पण अगदी बारीक छान स्मूथ पेस्ट झाली पाहिजे। तर आता आपण ह्याचे डोसे काढायला चालू करू। तर मी इथे नॉनस्टिक भांडं घेतलेलं आहे, त्याला आपल्याला असं तेल ग्रीस करून घ्यायचंय व्यवस्थित। आणि हे आता आपल्याला डोशाचं बॅटर टाकायचंय आणि डोसा जसा आपण आपला नॉर्मल डोसा काढतो ना तसंच हे फिरवून फिरवून तर हे बघा आपला आता डोसा आपण व्यवस्थित असा फिरवून घेतलेला आहे। आता ह्याला व्यवस्थित शेकायला द्यायचंय। ह्याच्यावर आपण थोडं झाकण ठेवून ना 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं याला व्यवस्थित, आणि खालून व्यवस्थित छान खरपूस होईपर्यंत आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचंय। तर मी यावर आता झाकण ठेवते आणि ह्याला तर आता ना हे बघा आपला छान असा ना शिजलेला आहे वरून सुद्धा। तर आता आपण हे पलटून घेऊयात एकदा। आता गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा। तर आता आपला ना डोसा तयार झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही किती छान झाला। आता हा आपण काढून घेऊयात। तर असे आपल्याला बाकीचे डोसे बनवून घ्यायचे।